आत्म्याची शांती हे आपले संत लोक जे ते करत असतात. आणि आजच्या काळामध्ये ह्या संतांच्या नावावरती लुटणारे हजारो लोक झाले. काही संतांचं सांगायचं त्याच्यावरती लूट करायची. अध्यात्मामध्ये दुकानं कशी सुरू झाली आणि त्यावरती लूट कशी सुरू झाली यावरती मला थोडस बोलायला लागेल. म्हणजे एक महाराज होते, एका गावामध्ये गेले कीर्तनाला, आणि त्यांनी कीर्तनाला प्रमाण घेतलं प्रमाण तुकाराम महाराजाचं. तुकाराम महाराज कोणतं प्रमाण घेतलं? ते कथा करून त्याला काही घेतली देती त्या अधोगती नरकवास. म्हणजे कीर्तन करणारा आणि कीर्तनाचे पैसे देणारा हे दोघे जण नरकात जातील. हे प्रमाण त्या तुकाराम महाराजांचा ते प्रमाण त्यांनी घेतलं आणि त्याने सांगितलं 2 तास निरूपण केले या विषयावर. कथा म्हणजे कीर्तन करणाऱ्याला पैसे देऊ नका, पैसे द्याल तर तुम्ही नरकात जाल, कीर्तन घेणारा तोही नरकात जाल. त्या अभंगामध्ये पुढचं कडवय रवरव पाक कुंभ लोळविटी तप्त भूमी. म्हणजे नरक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, 7 प्रकारचे नरक आहेत. त्याच्यामध्ये तप्त भूमी असलेली एक नरक आहे. त्या भूमीवर लोळवलं जातं कीर्तन करणाऱ्या महाराजाला, म्हणजे पैसे घेणाऱ्या कीर्तनाचे. इतकं त्यांनी तुकाराम महाराजांनी खणखणीत लिहून ठेवलेलं. आणि हा महाराज या गावामध्ये जाऊन कुणीही सांगतोय की कीर्तनाचे पैसे घेऊ नका, कीर्तन करणाऱ्याला पैसे देऊ नका. 2 तास बोललो. वेगवेगळ्या संतांचे प्रमाण दिले. संत गोरोबा काका कुठं मडकी घडवायचे, संत सावतामाळी कांदामुळा भाजी विकायचे, वेगवेगळ्या सगळ्या संतांचे प्रमाण दिले याने. आणि याने कीर्तनाचं 2 तास निरूपण झालं. निरूपण झाल्यानंतर याच महाराजानं बुका लावला, 35,000चं पाकिट खिशात टाकलं. कुणाला धोका देत नाही, नक्की कुणाला फसवत आहे. आणि काही काही नमुने असे असतात, प्रसंग पडला तर देवाच्या रस्त्यावर हात फिरवतात निघून जातात. आता एक उदाहरण देतो. एका गावामध्ये एका गावातील काही लोक रामेश्वरला फिरायला, आणि रामेश्वरला फिरायला गेले असताना त्या ठिकाणी समुद्र होता आणि त्या समुद्रामध्ये त्यांना साहजिक पटलं आणि ते समुद्रामध्ये नावामध्ये बसून फिरायला गेले. त्यामध्ये त्यांच्या गावचे सरपंच होते, काही गावातली मान्यवर मंडळी होती, बरेच काही लोक होती. ती गेली फिरायला. मग फिरायला गेले समुद्रामध्ये गेल्यानंतर अचानक तरी या पिसाळला आणि अचानक यांच्या असं लक्षात आलं की जहाजामध्ये पाणी यायला लागले, आता आपण बुडून आपण मरू शकतो. मग या सरपंचाने नवस बोलला किंवा या संकटातून मला वाचव, मी माझी 10 लाखाची गाडी विकतो आणि गावातल्या गरीब लोकांना दान करून देतो. मग लोकांना वाटलं अरे बुवा सरपंच काय चाललंय, काय तू दान करतो. लोकांनाही साहजिक पडलं, लोकांना खूप आनंद झाला. सरपंच दान करते म्हणजे आता काय बघायची गोष्ट, गावातला श्रीमंत माणूस शेकडो माणूस. लोकांना मग ते कसं बसत ते आले किनाऱ्यावर, वाचले आले गावात. आणि गावात आल्यानंतर 2-3 दिवस गेले. गावकऱ्यांनी सरपंचाजवळ विषय काढला की काय सरपंच आहे, तो बोललो होतो नवस ते पूर्ण करावं. आता सरपंचाला वाटलं इच्छा यायला बोललो नसलं बरं झालं, तिकडे मेला असलं पिढा गेली, आता पूर्ण करायची वेळ आली. सरपंच सगळे असेच असतात भाऊ, नवस बोलतात, काहीतरी वचन देतात, निघून जातात, पत्ता नसतो त्याचा. मग सरपंचाने म्हटलं उद्या या, उद्या मी तुमचं जे नवस आहे ते पूर्ण करून देतो. मग दुसऱ्या दिवशी लोक आली, सरपंच लिलाव करणार आहे 10 लाखाच्या गाडीचा विकणार आहे. लोक आली बसली, काही विकत घेणारे